धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं 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 कोकण म्हणजे महाराष्ट्राचं निसर्ग वैभव. कोकणच्या पूर्वेला आभाळाशी स्पर्धा करणारे सह्याद्रीचे उंच कडे, तर पश्चिमेला 720 किलोमीटर लांबीचा किनारा लाभलेला अरबी समुद्र. या दोन भौगोलिक सीमांमधील दक्षिणेकडे चिंचोळ्या होत गेलेल्या या प्रदेशात महाराष्ट्राचे ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर हे जिल्हे आहेत. या पाचही जिल्ह्यात भात हेच महत्वाचं पीक. रायगड जिल्ह्यातील वाड्यापाड्यात राहणारे आदिवासी शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती करतात, कारण शिक्षण, शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान, सोयी सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ कधीच होत नाही. ही परिस्थिती बदलावी म्हणून प्रयत्न केले त्या तालुका पेण, जिल्हा रायगड येथील खारपाले गावातील मंजुळा पाटील यांनी. मंजुळाताई इथल्या साकव संस्थेत सामाजिक कार्यकर्त्या म्हणून कार्य करतात. मी मंजुळा पाटील, माझं गाव खारपाले, पोस्ट खारपाले, तालुका पेण, जिल्हा रायगड. मी इथे साकव संस्थेमध्ये एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून काम करते. 2011 पासून आम्ही इथे सेंद्रिय शेती प्रयोगाची एक प्रेरणा लोकांना मिळावी हा प्रयोग सुरू केलेला आहे. आदिवासी शेतकऱ्यांसाठी त्यांनी संस्थेच्या शेतजमिनीवर सेंद्रिय शेतीचा प्रयोग सुरू केला. हेतू हा की या लोकांना सेंद्रिय शेतीची प्रेरणा मिळावी. आता जे आपण उभे आहोत ती 12 गुंठ जमीन क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये दरवर्षी आम्ही सेंद्रिय पद्धतीचा प्रयोग सुरू केलेला आहे. की आम्ही जास्ती करून आदिवासींमध्ये काम सुरू केलेलं आहे. आदिवासींमध्ये दळी जमीन, सिलिंग जमीन आणि खाजगी जमिनी आणि 2006चा कायदा आल्यानंतर मिळालेली वनजमीन, ह्या जमीन क्षेत्रामध्ये पण हा प्रयोगाचा प्रचार आणि प्रसार व्हावा ह्या दृष्टीने संस्थेच्या क्षेत्रामध्ये यावर्षी बासमती भात घेतलेला आहे. दरवर्षी वेगवेगळे व्हरायटीज घेतो. ह्यावर्षी बासमतीचं घेतलंय. मात्र एक झालेलं आहे की प्रमाणापेक्षा जास्त पाऊस असल्यामुळे आम्हाला थोडासा नुकसान वाटते, पण उंची मात्र भाताची खूप आलेली. आतापर्यंत आपण बघते 3.5 ते 4 फूट उंची भाताची आलेली आहे आणि एका लोंबीमध्ये आम्हाला 285, 260 ते 275 पर्यंत दाणे मिळालेले आहेत. म्हणजे विक्रमी आणि हुकमी असं हे उत्पन्न आहे. रासायनिक शेतीमुळे जमिनी काही काळानंतर उत्पादन कमी देऊ लागतात, तर सेंद्रिय शेतीमुळे जमिनीचा कस वाढतो, जलधारणा शक्ती वाढते, रोग किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. आज सेंद्रिय उत्पादनाला बाजारपेठही चांगली आहे. रासायनिक खतांचे दुष्परिणाम समोर येऊ लागल्यावर ग्राहकांमध्येही जागरूकता निर्माण झाली, कारण आपण जो दररोजचा आहार घेतो तो पौष्टिक असायलाच हवा. पाऊस जर व्यवस्थित असेल तर उत्पन्न खूप चांगलं मिळू शकतं. ह्याच्यामध्ये ह्या बासमती शेतीमध्ये गेले अनेक 5 वर्ष आम्ही जेव्हा जमीन करतोय तेव्हा ह्याच्यामध्ये कोणत्याही रासायनिक पदार्थाचा वापर केला जात नाही. रासायनिक खताचा वापर करतोय. गादी वाफा करताना 16व्या ते 17व्या दिवशी हे वाफा आम्ही रोप जमिनीमध्ये लावला जातो आणि लावताना SRI पद्धतीने लावतोय की श्री पद्धत ज्याला म्हणतोय त्या पद्धतीने लावतोय. सांगायला इतकं बरं वाटतं की एका काडीला 45 ते 50 पर्यंत फुटवे आलेले आहेत. म्हणजे जिथे आपण पारंपरिक पद्धतीने लोक भात करतात त्याला थोडंसं कलाटणी देऊन आधुनिक पद्धतीची इथे ही बासमती शेती केलेली आहे. सांगण्याचं तात्पर्य आणि आमचं प्रेरणा हीच आहे की इथल्या स्थानिक लोकांमध्ये, आदिवासींमध्ये ह्याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. आहारात
भाताचा वापर जवळजवळ सगळीकडे केला जातो. चलनवलनास लागणाऱ्या उष्णतेचा निर्देशांक इतर धान्यांच्या तुलनेत भातात जास्त आहे. भातामधील प्रथिनं ही उच्च दर्जाची आहेत. निसर्गोपचार पाकविधीतही भाताचं महत्त्व आहे. यात जीवनसत्व ई आणि ब बऱ्याच प्रमाणात आढळतात. त्यातील क्षार इतर धान्यांच्या तुलनेत बरोबरीने असतात, परंतु लोह आणि चुना तुलनेत कमी असतात. हातसडीचा आणि पॉलिश केलेला भात अशी वर्गवारी केली तर दोन्हींमधील अन्न घटकात फरक आढळेल. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भातात पोषण मूल्य नक्कीच जास्त असतात. मंजुळाताईंनी सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी केलाच, पण विक्रमी उत्पादन मिळू शकतं हे इथल्या शेतकऱ्यांना दाखवून दिलं, असं पंचायत समिती तालुका पेण जिल्हा रायगड येथील कृषी अधिकारी मच्छिंद्रनाथ भालेराव सांगतात. आदिवासी भागातील शेतकऱ्यांची भात शेतीची पद्धत ही पारंपरिक स्वरूपाची होती. कुठल्याही प्रकारचं माती परीक्षण नाही करायचं किंवा कुठल्याही प्रकारचं काही आपल्या जुन्या वडिलोपार्जित लोकांनी सांगले तशा पद्धतीची भात शेती करायची एक पद्धत होती. आपल्या ज्या शेती आहे त्या शेतीचं माती परीक्षण होणं गरजेचं आहे आणि अशा स्वरूपाचा धडक कार्यक्रम ह्या वर्षापासून आपण तो राबवत आहोत. बरडावाडील येथील मंजुळा पाटील यांनी सुद्धा सेंद्रिय पद्धतीच्या शेतीचा प्रयोग केलेला आहे, परंतु हा प्रयोग करण्यापूर्वी त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या मातीचं परीक्षण करून घेतलेलं आहे. भाताच्या काही सुवासिक आणि चविष्ट जाती आहेत. यापैकी बासमती जातीची लागवड त्यांनी केली. लागवड करण्यासाठीही माती परीक्षणाचं महत्त्व त्यांना माहीत होतं. हे बासमती पीक घेण्याच्या पूर्वी आम्ही मे महिन्यामध्ये जमिनीचं माती परीक्षण केलेलं आहे. हे माती परीक्षण करण्यासाठी पेणमधनं तालुका कृषी अधिकाऱ्यांना बोलावलं आणि त्यांच्यासोबत माती परीक्षण केले. मातीचं परीक्षण करून घेतल्यानंतर ज्यावेळेस आमचा कृषी विभागाचा अहवाल येतो, म्हणजे एक जम्बो अहवाल असतो त्याच्यामध्ये, की जेणेकरून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला सुद्धा समजेल असं एक चार्ट असतो. त्याच्यामध्ये कोणता घटक कमी आहे तर कोणता घटक कमी असताना किती नत्र द्यायचं, पी कमी असेल तर पी जास्त असेल तर कोणतं हे कमी करायचं, के जास्त असेल तर अशा स्वरूपाचं एक आमच्या कृषी विभागामार्फत जे आमच्या जिल्हा स्तरावरून राज्य स्तरावरून जे पॅम्पलेट येतं किंवा ज्या मार्गदर्शक तक्ता येतो शेतकऱ्यांच्या माहितीसाठीचा, तो अवलोकन करून त्यांनी त्या ठिकाणी त्याचा वापर केलेला आहे. एकदा त्या जमिनीचा सामू आपल्याला कळला की त्याप्रमाणे पीक घेणं सोपं जातं. मग ते पीक भाताचं असो, भाजीपाला असो की फळ किंवा फुलपीक असो. 10 ते 12 दिवसांनी रिपोर्ट आले की मातीमध्ये फॉस्फरसची कमतरता कमी आहे. याचा विचार करता एकीकडे आम्ही रासायनिक वापरतच नाही, त्याच्यामुळे आम्ही राखाडी यामध्ये खूप फॉस्फरस असते हे लक्षात आलं. त्यामुळे आम्ही गावागावात एवढंच नाही तर जे होळीचा सण असते त्या होळीच्या माळावरची पण राखाडी आणून शेतात पसरवली आणि फॉस्फरसचं कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. पिकांना खत आणि पाण्याबरोबर त्यांच्या उत्कृष्ट वाढीसाठी 16 अन्नद्रव्यांची गरज असते. माती परीक्षणामुळे आपली जमीन कोणत्या पिकासाठी योग्य आहे हे तर कळतंच, पण त्याचबरोबर संतुलित खत मात्रा आणि पाणी व्यवस्थापन करून उत्पादन खर्च कमी करता येतो. एखाद्या अन्न घटकाचा अभाव असला किंवा ते जास्त असलं तर योग्य प्रमाणात त्याचा पुरवठा आपल्याला करता येतो. हे मंजुळाताईंनी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष उदाहरणासह पटवून दिलं, असं कृषी अधिकारी सांगतात. मंजुळा पाटील यांनी त्यांच्या प्रयोगामध्ये बासमती आणि हळद लागवड अशा स्वरूपाचं एक छोट्याशा प्रमाणात का होईना पण लोकांना मार्गदर्शक असावा अशा स्वरूपाचा प्रकल्प हाती घेतलेला आहे. आणि आम्ही त्यांना भेट देऊन माझे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, गटविकास अधिकारी, आम्ही स्वतः त्यांची प्रत्यक्ष म्हणजे त्या शेतावर भेट देऊन पाहणी केलेली आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी असं माझ्या लक्षात आलं आणि त्यांच्या बोलण्यातनं असं लक्षात आलं की त्यांनी त्या ठिकाणी दशपर्णीचा वापर करून नंतर काही सेंद्रिय पद्धतीचे मायक्रोन्यूट्रिएंट्स देऊन पूर्णतः सेंद्रिय पद्धतीची लागवड केलेली आहे. बी निरोगी असेल, तिची उगवण क्षमता चांगली असेल तर जोमदार रोपं आपल्याला मिळतात. अशी रोपं रोग किडीस लवकर बळी पडत नाहीत. त्यासाठी त्यांनी जीवामृताचा वापर केला.
गादी वाफा तयार करताना आम्ही बीजामृत तयार केलं आणि बीजामृताची प्रोसेस त्याला बियाण्याला लावून घेतलं. नंतर गादी वाफा केल्यानंतर 16व्या दिवसामध्ये आलेलं रोपावर आम्ही अंडटॉनिक फवारणी केली. अंडटॉनिक एवढ्यासाठी की जसं बाळाला आपल्याला टॉनिक द्यावं लागतं त्यामुळे मातृरोपाला सुद्धा ह्या जर टॉनिक मिळालं तर बळकट होऊ शकेल म्हणून अंडटॉनिक फवारणी केली आणि मग 16व्या ते 17व्या दिवसामध्ये लागवड सुरू केली आणि ही लागवड एक काडी SRI पद्धतीनं केलेली आहे. आता रोपं सुदृढ असतील तर त्यांची वाढ चांगली होते, फुलोरा चांगला येतो, दाण्याचं प्रमाण चांगलं भरतं. यासाठी जीवामृत आणि अंडटॉनिकचा वापर सेंद्रिय शेतीत उपयुक्त ठरतो. जसं लहान बाळाला आपण जन्म झालेल्या लहान बाळाला प्रतिकार शक्ती त्याच्याकडे यावी म्हणून जसं बाळकडू असेल, ग्राईप वॉटर असेल किंवा कोणतेही टॉनिक देतो त्याचप्रमाणे प्रत्येक रोपाला भाजीचं असेल किंवा भाताचं असेल त्याला सुद्धा अशी आवश्यकता असते की जेणेकरून ते सुदृढ आणि बळकट रोप व्हावं. पाचव्या ते 7व्या दिवशी मातृरोपावर अंडटॉनिक दिलं जातं. हे अंडटॉनिक म्हणजे आपण प्रत्यक्ष कृती आता समोर बघतोय. एका बरणीमध्ये 2 अंडी घेतलेली आहेत. त्या अंड्यांमध्ये आपण लिंबाचा रस ओततोय. ती अंडी बुडेपर्यंत रस ओतायचं असते. त्याच्यानंतर 10 ते 15 दिवस अशीच ही बरणी झाकण बंद करून ठेवायची. 15व्या दिवशी पुन्हा झाकण काढायचं, काठीने ढवळायचं आणि पाव किलो गूळ टाकायचं. पुन्हा 15 दिवसांनी ते वापरायला घ्यायचं. मातृरोपावर 15 लिटर पाण्यामध्ये 1 कप हे टॉनिक टाकायचे. त्याच्यानंतर पुन्हा फुलोऱ्यावर आल्यावर 1 कप हे अंडा टॉनिक 15 लिटर पाण्यात टाकायचं आणि सकाळी, पहाटे किंवा संध्याकाळी पिकावर फवारणी करायची. मातृरोपावर फवारल्यास रोपं बळकट होतात, सुदृढ होतात, कोणत्याही रोगाला बळी पडत नाही. त्याच्यानंतर फुलोऱ्यावर फवारल्यानंतर तर ते जोमदार येतं, कोणत्याही रोगाला बळी पडत नाही आणि चविष्ट असतं. हे सर्व सामान्य शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतावर करता येण्यासारखं आहे. त्यांच्या प्लॉटमध्ये ज्यावेळेस पाहणी केली तर ते कुठल्याही प्रकारचं मला हे अशा स्वरूपाचं म्हणजे रोग कीड अशा स्वरूपाचं काही दिसलं नाही. त्यामुळं ज्या ठिकाणी आपण सेंद्रिय पद्धतीचा वापर केला आहे त्याचा तो त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्याचा वापर झाला असं मी म्हणेल आणि चांगल्या पद्धतीने उत्पादनही. जीवामृतामध्ये शेण आणि गोमूत्राचा वापर केला जातो. जमिनीची नांगरट करताना जर हिरवळीचं खत म्हणून गिरीपुष्पाचा पाला टाकला तर भरपूर प्रमाणात भाताला खताचा पुरवठा होतो. या पाल्यामध्ये भात पिकासाठी अनेक उपयुक्त घटक असतात. इथे बांधावर आम्ही गिरीपुष्पाची झाडं लावलेली आहेत. गिरीपुष्पामध्ये युरियाची फॅक्टरी असं म्हटलं जातं आणि गिरीपुष्पाचा वापर आम्ही चिखळणीमध्ये करत असतो. जमिनीचे नांगरट करताना जे गिरीपुष्प टाकतो म्हणजे हिरवळीचं खत तयार होतं आणि युरियाही शेताला मिळतं. अशा प्रकारे आम्ही सेंद्रिय शेती करतोय. लागवड झाल्यानंतर 15 दिवसामध्ये लगेच शेतामध्ये आम्ही जीवामृताची मात्रा दिलेली आहे. दर 15 दिवसाने पीक काढणीला येईपर्यंत 5 ते 6 वेळा जीवामृत द्यावं लागतं. असा सेंद्रिय पद्धतीचा एक प्रकार सुरू होतो. गिरीपुष्पाचा पाला घेतलेला आहे आपण. त्याच्यानंतर पाव किलो गूळ आहे, पाव किलो बेसन आहे, 5 किलो शेण आहे आणि 5 लिटर गोमूत्र. आमची माती आमची माती. गिरीपुष्पाचा पाला घेतलेला आहे आपण. त्याच्यानंतर पाव किलो गूळ आहे, पाव किलो बेसन आहे, 5 किलो शेण आहे आणि 5 लिटर गोमूत्र. हे आता 5 किलो शेण घेतलेलं आहे आणि ते पिंपात टाकतोय. त्याच्यानंतर आपण गोमूत्र टाकतोय. शेणामध्ये असंख्य जीव असतात आणि हे शेण आणि गोमूत्र एकत्र केल्यानंतर त्याच्यामध्ये असणारे जीव पोसले गेले पाहिजेत. शेण आणि गोमूत्रातले जीव पोसले जावेत म्हणून त्यांना खाद्य म्हणून आपण द्विदळाचं पीठ, कोणत्याही डाळीचं पीठ टाकायचं. हे आपण आता बेसन घेतलेलं आहे.
आंबवण्याची प्रक्रिया होण्यासाठी आपल्याला त्या जीवांना पोसायला गूळ घालायचे. 1/2 किलो गूळ घालतोय आपण त्याच्यामध्ये. शेण, गूळ, गोमूत्र आणि द्विदळाचं पीठ, त्याचबरोबर थोडंसं आपल्याला गिरीपुष्प पण त्याचा पाला टाकायचा आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये अतिशय प्रमाणात युरिया असते आणि हे नैसर्गिक युरिया आहे. 5 ते 7 दिवस असं तयार केलेलं हे जीवामृत सावलीमध्ये ठेवायचं आहे. 5व्या किंवा 7व्या दिवशी आपण कोणत्याही भाताचा रोप असेल, भाजीचं असेल, हळदीचं असेल, कोणत्याही पिकाला सकाळी, पहाटे किंवा संध्याकाळी द्यायचं आहे. देताना ह्याच्यामध्ये 10 पट पाणी घालायचं आहे आणि पुन्हा 10 ते 15 मिनिटं ढवळायचं आणि पिकांना द्यायचं. माती परीक्षण वगैरे झाल्यानंतर ह्या सगळ्या पिकांमध्ये आम्ही जेव्हा काम करतोय किंवा घेतोय, त्यामुळे फक्त वर्कस क्षेत्रामध्येच नाही तर ह्याचबरोबर आमच्या समुद्र किनाऱ्यावर जे खारेपाटातल्या जमिनी आहेत, इथे सुद्धा हा सेंद्रिय शेतीचा बासमतीचा आम्ही प्रयोग करून बघितलेला आहे. तोही प्रयोग सुरू आहे. एवढंच नाही तर मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगेन की कोकणामध्ये बासमती भात होत नाही हा एक गैरसमज आहे. पण ह्या वर्षी आम्ही हा बासमती घेतल्यानंतर कळतोय की हुकमी आणि विक्रमी उत्पन्न येऊ शकतोय. आज शेतकऱ्यांना गरज आहे ती शेतीविषयक आधुनिक शिक्षणाची. आपल्याकडे बहुसंख्य शेतकरी ग्रामीण भागात राहतात. जिथे पुरेशा जीवनावश्यक सोयी सुविधा उपलब्ध नाहीत तिथे नवीन तंत्रज्ञान कसं पोहोचणार, सुधारित यंत्र अवजारांची ओळख कशी होणार, यावर उत्तम मार्ग म्हणजे शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा. कृषी अधिकारी माहितीसह प्रत्यक्ष प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर दाखवतात. त्यांच्या प्रयत्नांना इथले शेतकरी साथ देत आहेत. ही शेती करताना आम्ही दर महिन्याला शेती शाळा घेतो. जवळची जे आता 2006ला जे आम्ही आदिवासींना वनाच्या जमिनी मिळवून दिलेल्या आहेत त्यांना सुद्धा सेंद्रिय शेती करता यावी म्हणून प्रचार प्रसार करून दर महिन्याला सेंद्रिय शेतीच्या शाळा घेतल्या जातात. ह्या शाळेमध्ये कृषी अधिकाऱ्यांनाही बोलावतो आणि संस्थेचे कार्यकर्ते शेती शाळेमध्ये कीटकनाशकं, फवारणी, अंड टॉनिक, बीजामृत, मत्स्य टॉनिक, जीवामृत कसं करावं ह्याचं प्रात्यक्षिक देतो आणि शेतावर जाऊन ह्या सगळ्या शाळा घेतल्या जातात. इथे ह्या भागामध्ये आम्ही 12 ठिकाणी आदिवासींच्या शेतांमध्ये सेंद्रिय शेती शाळा केलेल्या आहे. या पद्धतीचा वापर करून आणि पारंपरिक पद्धतीचा वापर करून किती फरक पडतो हे आपल्याला ह्या प्रयोगावरून सिद्ध होईल आणि त्या दृष्टीने आम्हाला पुढल्या वर्षी याचं प्लॅनिंग करून आपल्याला बाकीच्या शेतकऱ्यांना सांगता येईल. कंदवर्गीय मसाल्याचं पीक म्हणून हळद उत्तम पैसा मिळवून देणारं अगदी नगदी पीक आहे. भारतात हे पीक प्रामुख्याने आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, ओरिसा, आसाम, पश्चिम बंगाल या राज्यात घेतलं जातं. महाराष्ट्रातील हवामान आणि जमीन ही हळद पिकास अनुकूल अशीच आहे. कोकणात ही हळद उत्तम येऊ शकते हे हळदीची ही लागवड पाहून आपल्या लक्षात आलं असेल. मंजुळा पाटील यांनी या क्षेत्रात हळद लागवडीचा प्रयोग केला. बासमतीलाच लागून उर्वरित 4 गुंठ्याचं क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये आम्ही हळदीचे लागवडीचं उत्पन्न घेत आहोत. ह्या लागवडीच्या अगोदर आम्ही याच्यामध्ये सुद्धा माती परीक्षण केलेलं आहे. ह्याच्यात सुद्धा फॉस्फरसचीच कमतरता आहे. मुळातच ही माती मुरमाड आणि खडकाळ अशी आहे. त्याच्यामुळे ह्याच प्रकारच्या इथे आदिवासींना सुद्धा वनाच्या मिळालेल्या जमिनी खडकाळ आणि मुरमाड आहेत. मात्र हळदीचं हे नव्याने इथे आम्ही प्रयोग घेत आहोत. हळदीसारखं व्यापारी पीक हे विविध प्रकारच्या जमिनीत घेण्यात येत असलं तरी सुद्धा त्या जमिनीचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म माहिती असणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी लागणारे बियाणं आम्ही सांगलीवरून आणलेलं आहे आणि हे मातृकंद तिथे आणल्यानंतर इकडे आम्ही त्या तिकडची जी पद्धत बघितली त्याप्रमाणे लावायला सुरुवात केली, लागवड केलेली आहे. आता आपण बघतोय की हळद अतिशय चांगल्या प्रमाणात आलेली आहे. पण या हळदीला सुद्धा आम्ही सेंद्रिय पद्धतीने दर 15 दिवसांनी जीवामृत, कंपोस्ट खत आणि गांडूळ खतही दिलेलं आहे. हळदीच्या पिकाला रोग आणि किडींपासून फारसा उपद्रव होत नाही. तरी देखील ज्या भागात हे पीक सातत्याने घेतलं जातं तसंच हवामानात आणि बेण्यात बदल झाला तर मात्र रोग आणि किडींचा काही अंशी उपद्रव होतो. आमची माती आमची माणसं. हळदीची लागवड सरी वरंबा, रुंद गादी वाफा तयार करून किंवा सपाट वाफ्यातही करता येते. हळदीच्या पिकाला रासायनिक खतं आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते. सेंद्रिय खतामुळे हळद चांगली पोचते. मंजुळाताईंनी हळद पिकामध्ये गांडूळ खत, कंपोस्ट खत आणि सेंद्रिय खताचा वापर केला. आमच्याकडे जर विचार केला तर सेंद्रिय पद्धतीची हळद
ही फार शेतकऱ्यांना मार्गदर्शक आहे आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं केमिकल नसल्यामुळं या हळदीचं मूल्य बाजारामध्ये ज्यावेळेस विचार करू आपण त्यावेळेस आपल्या साध्या हळदीचं मूल्य आणि याचं मूल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे की जर यांनी असाच पद्धतीचा मोठा प्रकल्प राबवला किंवा अशा स्वरूपाचं हे केलं तर आम्ही शेती आणि शेती विभागामार्फत एखादा मोठा प्रकल्प घेऊन आम्ही असा प्रकल्प राबवू इच्छित आहोत. आता आमचा पाऊस गेला असला तरी आम्ही याला दर 15 दिवसांनी पाणी देणार आणि ह्याच्यामध्येच पुन्हा आंतरपीक म्हणून आम्ही पालक, मुळा, कोथिंबीर घेणार आहोत. आणि अशाच प्रकारचं इतर आदिवासींना मिळालेल्या जमिनीमध्ये शेतकऱ्यांना घेता यावी म्हणून प्रसार आणि प्रचारासाठी हा प्रयोग केलेला आहे. एवढेच नाही तर आम्हाला विक्रमी आणि हुकमी उत्पन्न जे आपण म्हणतो की एका पौद्याला किमान 2 किलो हळद आली पाहिजे असं एक मानस आहे आणि ते येईल हे हमखास मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छिते. कारण आपण जसं बघतोय की भाताच्या बरोबरीनं हळदीचं पीक सुद्धा कोकणात चांगल्या प्रकारे येऊ शकेल याची खात्री आहे. हळदीच्या पिकाला रोग आणि किडींपासून फारसा उपद्रव होत नाही. तरी देखील ज्या भागात हे पीक सातत्याने घेतलं जातं तसंच हवामानात आणि बेण्यात बदल झाला तर मात्र रोग आणि किडींचा काही अंशी उपद्रव होतो. यावर भालेराव म्हणतात की ज्या ठिकाणी लोक लावतात हळद तिथं मूळकुजा नावाचा एक प्रकाराचा जास्त प्रमाणात रोग होतो त्याला. परंतु यांच्या प्लॉटमध्ये ज्यावेळेस पाहणी केली तर ते कुठल्याही प्रकारचं मला हे अशा स्वरूपाचं म्हणजे रोग कीड अशा स्वरूपाचं काही दिसलं नाही. हळदीचं पीक 9 महिन्यांचं आहे. कित्येकदा शेतकऱ्यांकडून हळद लवकर बाजारात विक्रीसाठी आणली जाते. अशा वेळी तिला चांगला बाजारभाव मिळत नाही. हळदीच्या चांगल्या दर्जासाठी ती पूर्ण तयार होईपर्यंत शेतात ठेवावी. तोपर्यंतच्या काळात आपल्याला आंतरपीक आणि मिश्र पिकं घेता येतात. यामुळे जमिनीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेता येतो. वेगवेगळ्या पिकांची अन्नद्रव्यांची गरज वेगवेगळी असल्याने हळदीमधल्या मिश्र पिकाच्या साहाय्याने जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करता येतो. आमच्या मतानुसार की हळदीमध्ये इकडे रायगडमध्ये बरेचसे लोक हळद करत नाहीत असं नाही, पण 4 महिन्यामध्ये हळद काढली जाते. जूनला लावतात आणि ऑक्टोबरमध्ये काढली जाते. त्याच्यामुळे ती हळद जोमाने येत नाही. मात्र बाजारात जी आपण हळद बघतो ती वेगळी असते. कारण ह्या हळदीचं विशेष आहे की 9 महिने शेतामध्ये ठेवली पाहिजे. 9 महिन्याचं पीक आहे. जेव्हा हे 9 महिने घेऊ तेव्हा आपण बाजारात जसं सेलमचा प्रकार बघतोय हळदीचा त्याप्रमाणे येऊ शकेल आणि हे सेलमचीच जात लागवड केलेली आहे. नुसतं हळद पिकून उपयोग नाही तर हळद त्याची प्रक्रिया काय आहे त्याच्या स्वरूपाचं प्रशिक्षण आम्ही देण्याच्या तयारीत आहोत आणि त्यांनी जर तसा स्वरूपाचा गट तयार करून आम्ही त्यांना तशा पद्धतीचं मार्गदर्शन मग ती शिजवायची कशी, ती वाळवायची कधी, ती काढायची कधी, कोणत्या स्टेजला. आता आपल्याकडे पाण्याचं प्रमाण कमी असतं ती लगेच लोक काढतात त्यामुळे कदाचित चांगल्या पद्धतीची हळद मिळत नाही. तर तशा स्वरूपाचा आम्ही आमचा प्रकल्प राबवण्याचा मानस आहे आणि आम्ही तशा प्रयत्नात आहोत. मंजुळा पाटील यांची ही यशोगाथा सर्वच शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायक ठरेल.